आपल्या मुलीचं सासर तिच्या माहेरच्या अगदी जवळ असेल तर आईवडील खुश असतात. माझ्या मुलीचं सासरही आमच्या घराहून काही अंतरावरच होतं. माझी मुलगी माझ्या जवळच असेल या विचाराने आधी तर मी फार खुश होते, पण हळूहळू माझा आनंद दुःखात बदलू लागला. माझ्या त्या दुःखाचं कारण माझी मुलगी नसून माझे जावाई होते. मी एक सिंगल मदर होते. मला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव निधी होतं व लहान मुलीचं नाव मेघा होतं. निधी आता लग्नाच्या वयाची होती. माझ्या भावाने तिच्यासाठी चांगलं स्थळ सूचित केलं होतं. मग आम्ही लगेचच कांदे पोह्याचा कार्यक्रम उरकवून टाकला. नवरा मुलालाही मुलगी पटली होती आणि माझ्या निधीलाही नवरा मुलगा आवडला होता. माझे मोठे जावई आमच्या शहरातच राहायला होते. विशेष म्हणजे ते आमचे 2-3 सोसायटी सोडूनच राहायचे. शहरात जावाई बापू एकटेच राहायचे. त्यांचं पूर्ण कुटुंब गावी होतं. जावाईची नोकरी त्या शहरात असल्यामुळे ते एकटेच राहायचे. त्यांचा शहरातील फ्लॅट स्वतःचा होता. गावीही त्यांचं घर होतं. जावाईही दिसायला चांगले होते. माझ्या निधीसाठी मला खूप चांगलं स्थळ मिळालं होतं. माझी निधी आता LLBच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायचं ठरलं होतं. पण नातं अजून घट्ट व्हावं व मुलांना एकमेकांशी संवाद साधता यावा याकरता आम्ही दोघं परिवारांनी ठरवलं की साखरपुडा करून घ्यावा. साखरपुडा झाल्यानंतर मुलं एकमेकांशी बोलायला मोकळे झाले होते व नातंही अजून पक्कं झालं होतं. निधीच्या लग्नाची तारीख जवळजवळ 6 महिन्यांनंतरची होती. एंगेजमेंट झाल्यानंतर 2-3 दिवसातच निधी पुन्हा तिच्या हॉस्टेलमध्ये परतली. निधी बँगलोरमध्ये राहायची. ती त्याच शहरात शिक्षण घेत होती. तिथे ती हॉस्टेलमध्ये राहायची. आता काहीच महिने तिचं कॉलेज होतं. मग एकदा का डिग्री मिळाली की मग माझी लेक आपल्या शहरात येऊन लग्न करून सेटल होणार. निधी तर आता तिच्या मार्गाला लागली होती. माझी एक जबाबदारी आता 50% पूर्ण झाली होती. माझी लहान मुलगी मेघा आता 12वीत शिकत होती. तिच्या लग्नाला अजून बराच अवकाश होता. माझी मेघा फार अभ्यासू होती. ती सतत पुस्तकांमध्ये असायची. ती घरात असूनही मला वाटायचं की मी एकटीच घरात आहे. पण आता माझा एकटेपणा दूर करण्यासाठी माझ्या आयुष्यात एका व्यक्तीचं आगमन झालं होतं, पण मी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. माझे मोठे जावई आमच्या शहरात आमच्या घराजवळच राहायला होते. एके दिवशी ते अचानक घरी आले. ते घरी येत आहे याबद्दल त्यांनी काही कल्पनाही दिली नव्हती. त्या दिवशी मी घरी एकटीच होते. दुपारी 12 वाजेपर्यंत मी माझी घरातील कामे आवरलीत. नंतर मी फ्रेश झाले. त्यावेळी घरी मी एकटीच होते. मेघा कॉलेजला गेली होती. 12:30 वाजता घराची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर मितेश होता. जावायला पाहून मी थक्कच राहिले. मला फार लाजायला झालं होतं, कारण जावाई येणार आहे याची मला काही कल्पना नव्हती. त्यावेळी मी मेघाचा ड्रेस परिधान केला होता. माझ्या दोन्ही मुलींचे कपडे मला फिट यायचे. बऱ्याचदा मी माझ्या मुलींचे कपडे परिधान करायचे. त्यावेळीही मी मेघाचा लॉंग वन पीस परिधान केला होता. मला जर ठाऊक असतं की जावाई घरी येणार आहेत तर मी साडी नेसून असते. अचानक मितेशला समोर पाहून मी घाबरले होते. मी त्यांना घरात बोलावलं व त्यांना पाण्याचा ग्लास नेऊन दिला. मितेशला पाणी दिल्यानंतर मी त्यांना म्हणाले की तुम्ही बसा, मी आलेच. जावयाने मी कुठे जात आहे हे मला विचारलं. ते म्हणाले निधीला फोन करू नका, ती तिच्या अभ्यासात व्यस्त असेल. मी म्हणाले नाही, मी निधीला कॉल करायला जात नाहीये. ते तुमच्यासमोर असं ड्रेसमध्ये बरोबर वाटत नाही म्हणून. त्यावर जावाई म्हणाले अहो सासूबाई, आता पूर्वीचा जमाना राहिला नाही. ते डोक्यावर पदर घेऊन फिरायचं हे सगळं आता बंद झाले. आजकाल कोणीही असं वागत नाही. तुम्हीही अगदी रिलॅक्स राहा. असंही हा ड्रेस तुम्हाला फार छान दिसतोय. बरं, तुम्ही मला विचारणार नाहीत का मी का आलो इथे? मितेश बोलल्यावर मी त्याला विचारलं की सांगा ना, काय काम होतं? असं अचानक कसं आलात? त्यावर तो म्हणाला अहो सासूबाई, अचानकच माझ्या घरचा सिलेंडर संपला. माझ्या घरचा सिलेंडर आता लवकर काही येणार नाही. सध्या सिलेंडरची फार कमतरता चालली आहे. तुम्ही तर बातम्यांमध्ये ऐकलंच असेल. आता माझ्या घरचा सिलेंडर थेट 25 दिवसांनंतर येणार आणि तोही येईल की नाही ते माहीत नाही. मला फार तर घरच्या जेवणाची सवय आहे. मी रोज माझ्याच हाताने जेवण बनवतो. तुमच्या मुलीला लग्नानंतर स्वयंपाक बनवण्याचं काही टेन्शन नसणार. तेव्हा आमच्या सहजच गप्पा चालू झाल्या. जावाई म्हणाले मी आता इथे जेवणासाठी चाललोय, पण तुम्ही काळजी करू नका. फक्त काही दिवस सिलेंडरची सोय होईपर्यंत मी इथे येईल. मी तुम्हाला रोज रोज त्रास देणार नाही. मी त्यांना म्हणाले जावाई बापू, हे घर तुमचंच आहे, त्यात त्रास कसला? तुम्ही माझे जावाई नाही तर माझा मुलगा आहात. आणि हो, तुम्हाला दुसरीकडे कुठेही सिलेंडर शोधायची गरज नाही. हे तुमचं हक्काचंच घर आहे. तुम्ही हक्काने इथे जेवायला येऊ शकतात. माझं बोलणं ऐकून जावायाने माझ्यासमोरच त्यांच्या मित्राला कॉल केला व सिलेंडर आता नकोय असं सांगितलं. मितेशने मला सांगितलं की त्याचा मित्र त्याला 4,000 रुपयांमध्ये सिलेंडर देणार होता. 900 रुपयामध्ये मिळणारा सिलेंडर 3 पट किमतीने जावाई विकत घेणार होते. जेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्ही उद्यापासून सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणासाठी इथेच या.
आणि हो, वाटलंच तर तुम्ही इथेच राहा, घरात गेस्ट रूम आहेच. त्यावर मितेश म्हणाला, सासूबाई, तुम्ही माझ्या 3 वेळेच्या जेवणाची सोय करत आहात तेवढं पुरे आहे. आता इथे राहायला नको. माझं घर जवळच आहे. तुम्ही बाकी काही काळजी करू नका. तुम्ही फक्त माझ्या जेवणाची सोय करा. मी मोठ्या आग्रहाने जावायला आमच्या घरी जेवणासाठी या तर म्हणाले, परंतु त्यांचे रोज घरी येण्याचे परिणाम माझ्या घरावर, विशेषतः माझ्यावर होणार होते हे मला ठाऊक नव्हतं. जावाई त्या दिवसापासून रोजच घरी येऊ लागले. ती त्यांची हक्काची सासूरवाडी होती. सुरुवातीला काही दिवस मलाही जावयाचं घरी येणं वेगळं वाटलं नाही. मी तर खुश होते, कारण मला समजदार जावई मिळाला होता. माझ्या डोक्यात एकच विचार होता की जावई आता घरी येत आहे तर मी त्यांचा स्वभाव ओळखू शकते. माझी निधी जरा चिडकी होती, पण जावई मला हळवे वाटले. ते निधीला सांभाळून घेतील हे तर मी समजले होते, पण त्यांच्या लग्नाआधी मला जावयाचा असा अनुभव येणार होता ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. आता कधी कधी जावई माझ्यासोबत किचनमध्येही असायचे. जेवत असताना मेघा तिच्या जिजूंशी जास्त बोलायची नाही. ती फार साधी होती. तिचं मन सतत अभ्यासातच असायचं. मी तिला बऱ्याचदा म्हणाले होते की पुस्तकाच्या बाहेरही जग आहे, फक्त पुस्तकांपुरता मर्यादित राहू नकोस. मी माझ्या मुलीला सूट तर दिली होती, परंतु ती अजिबात इतर मुलींप्रमाणे मजा मस्ती करायची नाही. घर आणि कॉलेज एवढंच मेघाचं विश्व होतं. एके दिवशी ती जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलवर नव्हती. मी व जावाई आम्ही दोघेच जेवणाला बसलो होतो. तेव्हा मितेशने मला विचारलं की सासूबाई, मेघा अशी का वागते? तिला मी आवडत नाही का? मी त्यांना म्हणाले, तसं काही नाही आहे. ती घरात माझ्याशीही जास्त बोलत नाही. बऱ्याचदा घरात मेघा असूनही मला एकटं वाटतं. त्यावर ते म्हणाले, तुम्हाला आता एकटं वाटणार नाही, कारण आता मी तुमच्या आयुष्यात आलोय. तुमचा जावाई नेहमी तुमच्यासोबत आहे. तो पुढे म्हणाला, सासूबाई, तुम्ही उद्यापासून माझ्या सोसायटीमध्ये या. आमच्या सोसायटीत तुमच्या वयाच्या महिला योगा करतात, रोज गार्डनमध्ये एकमेकांना भेटतात. तुम्हालाही तो ग्रुप जॉईन करून फार बरं वाटेल. आता मी ज्या सोसायटीत राहत होते ती फार छोटी सोसायटी होती, पण जावायचा फ्लॅट मोठ्या सोसायटीमध्ये होता. त्यांच्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल, मोठं गार्डन, सगळं काही होतं. त्यांनी आग्रह केल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या सोसायटीत गेले आणि तिथूनच एका नव्या नात्याची सुरुवात झाली. त्या दिवशी मी त्यांच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये गेले. मितेश त्या बायकांशी माझी ओळख करून देण्यासाठी आला. त्याने त्या ग्रुपमधील एका लेडीसोबत माझी ओळख करून दिली व तो तिथून निघून गेला. त्याचं काहीतरी काम होतं. जाताना तो म्हणाला की घरी जायला निघालात की मला कॉल करा, म्हणजे मी तुम्हाला सोडवायला येईल. मितेश तिथून निघाला तसं मी पाहिलं, काही महिला त्याच्याकडे एकटक बघत होत्या. त्या जवळजवळ माझ्याच वयाच्या असतील आणि तरीही त्या मितेशकडे पाहत होत्या. तेव्हा मी त्यांचं बोलणंही ऐकलं. त्या एकमेकींना सांगत होत्या की हा मुलगा किती हँडसम आहे, पण कधी तो आपल्याकडे बघतच नाही. त्या बायकांचं बोलणं ऐकून मला रागही आला आणि बरंही वाटलं, कारण त्यांनी माझ्या जावयाचं कौतुक केलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तो हँडसम माझा जावाई आहे. माझं बोलणं ऐकून त्या बायका लाजल्या. त्यांची मान शर्मेने खाली झाली. आता रोजच मी मितेशच्या सोसायटीत जाऊ लागले होते. बघता बघता 20 दिवस उलटले. 20 दिवसांनंतर मला माझ्या निधीचा फोन आला. तसं तर तिला मी कॉल करायचीच, पण त्या दिवसाचा फोन कॉल वेगळा होता. त्या दिवशी तिचं बोलणं ऐकून मी फार घाबरले होते. निधी म्हणाली, आई, अगं 15 दिवसांच्या वर झालेत. मितेशचा आता मला कॉलच येत नाही आणि मी जरी कॉल केला तरी तो कामात व्यस्त असतो. तू मला एवढा बिझी नवरा का करून दिला आहेस? मितेशला ना माझ्यासाठी वेळच नसतो बघ. मी तिला समजावलं की जावाई कामात असतील, तू जास्त विचार करू नकोस. एकदा का लग्न झालं की मग तुझा नवरा तुझाच असणार. आणि असंही जेवढं तुम्ही फोनवर कमी बोलाल तेवढं तुझं अभ्यासात मन लागेल. तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. शेवटचं वर्ष आहे, चांगल्या मार्काने पास व्हायचंय ना? निधी म्हणाली, हो, मी आता अभ्यासावरच लक्ष देते. असेही मितेश माझाच आहे. आमची एंगेजमेंट तर झालीच आहे. मी निधीला कसं तरी समजावलं. तिचा फोन ठेवल्यानंतर मी विचारातच खाली बसले. मी मोठं वर तोंड करून निधीला बोलले होते की मितेश तुझाच आहे, पण आता माझा जावाई माझ्या मुलीचा राहिला नव्हता. इकडे मागच्या 15 दिवसांपासून बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. मी निधीशी खोटं बोलले होते. माझी एक मुलगी बाहेर शहरात शिक्षण पूर्ण करत होती, तर दुसरी घरात अभ्यासात मग्न असायची आणि मी माझ्या एकटेपणात होते. परंतु मागच्या 15 दिवसांपासून माझ्या आयुष्यात काहीतरी बदललं होतं. मी माझ्या मुलीला ते सत्य कसं सांगावं मला कळतच नव्हतं. त्यावेळी तर मी काही बोलले नव्हते. पुढचं पुढे बघेल असा विचार त्यावेळी मी केला होता, पण गोष्टी थांबत नव्हत्या. काही ना काही घडत चाललं होतं. आता मला असं वाटू लागलं की मी मितेशला आमच्या घरी जेवणाला का येऊ दिलं. तो जर रोज घरी आला नसता तर नाती अशी बदलली नसती, मर्यादा ओलांडल्या गेल्या नसत्या. पण आता काहीही पर्याय नव्हता. आता नाती बदलली होती. त्या बदलत्या नात्याची पोचपावती त्या दिवशी आम्हाला गायनेकॉलॉजिस्टकडे गेल्यावर मिळाली.
काही दिवसांनंतर मी गायनेकोलॉजिस्टकडे गेले होते. माझ्यासोबत मितेशही होता. त्यावेळी डॉक्टरांनी बातमी सांगताना आनंदाने सांगितली होती, पण ती आमच्यासाठी आनंदाची बातमी नव्हती. मी तर फार घाबरले होते. आता निधीला काय तोंड दाखवायचं ते मला कळत नव्हतं. पण मितेशने मला धीर दिला. तो म्हणाला, सासूबाई घाबरू नका, होईल सगळं व्यवस्थित. आता हे दिवस काळजी घेण्याची आहे, टेन्शन घेण्याचे नाही. मितेशने माझ्या घरी येऊन भलतेच ताप वाढवून ठेवले होते. आमच्या घरात बाळ येणार होतं, पण मी खुश नव्हते. खुश होऊ तरी कशी, मुलींना तोंड दाखवायचं होतं. आता असेच दिवस जात होते. अजूनही मितेशचं येणं थांबलं नव्हतं. एके दिवशी निधी अचानक घरी आली. तिला पाहताच मी दचकले. निधी म्हणाली, आई कसं वाटलं सरप्राईज? त्यावेळी मी सरप्राईज तर झाले होते. मी तिला म्हणाले, निधी बेटा तू अचानक कशी आलीस? येणार आहेस हे सांगितलं नाही? अगं येणार होतीस हे सांगितलं असतंस तर मितेशला घ्यायला पाठवलं असतं ना. त्यावर ती म्हणाली, आई मी मितेशसाठीच इथे आले आहे. तो गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीये. मला त्याची आठवण येत होती, म्हणून म्हटलं जरा भेटून यावं. निधीच्या तोंडून सारखं मितेशचं नाव ऐकून मला तर अजूनच टेन्शन येत होतं, कारण तिच्यापासून मी खूप मोठी गोष्ट लपवत होते. त्या दिवशी संध्याकाळी निधी मितेशला भेटायला गेली होती. बाहेरून फिरून आल्यानंतर निधी आणि मितेश सोबत घरी आले. जावयाच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नव्हती. ते तर अगदी बिंदास दिसत होते आणि मी विचार करून करून फार वेडी होत होते. बघता बघता निधीला घरी येऊन 2-3 दिवस उलटलेत. एकदा ती मला म्हणाली की आई मला घरात काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय. तुझ्यात बदल झाला आहे की काही वेगळी गोष्ट आहे ते कळत नाहीये, पण माझं वकिली डोकं मला काहीतरी खुणावत आहे. माझं डोकं मला काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते मला नीट कळून येत नाहीये. घरात सगळं ठीक तर आहे ना? तिचं बोलणं ऐकून तर मी घाबरले होते. तरी मी तिला म्हणाले, अगं सगळं ठीक आहे, उगाच टेन्शन का घेतेस? बरं मला सांग, तू परत कधी जाणार आहेस? माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, आई तुला माझ्या परत जाण्याची एवढी काय घाई लागली गं? मी आले तेव्हाही तू खुश नव्हतीस आणि आताही तू 2-3 दिवसातच मला पाठवण्याच्या मार्गावर आहेस. घरात सगळं ठीक तर आहे ना? तू माझ्यापासून काही लपवतेस का? मी तिला म्हणाले, अगं नाही गं पोरी, मी तुझ्यापासून का काही लपवेल? आजपर्यंत मी काही लपवलं आहे का जे आता लपवेल तर? मला निधीसोबत खोटं बोलायला फार भीती वाटत होती, पण माझ्याकडे त्याच्या पलीकडे काही पर्यायही नव्हता. निधी परत कधी जाणार आहे हेही ती मला नीट सांगत नव्हती. पुढे 2 दिवसांनंतर निधी रात्री माझ्या खोलीत येऊन मला म्हणाली की आई तू मितेशसोबत जरा कमी बोलत जा. तो तुझा होणारा जावाई आहे, तुम्ही काही मित्र नाहीत. तू त्याच्याशी असं हसून बोलते ते बरं दिसत नाही. उद्या जर माझ्या सासरच्या मंडळींनी हे पाहिलं तर ते काय विचार करतील? ती गावाकडची लोक आहेत. मी तिला म्हणाले, अगं मितेश मोकळ्या स्वभावाचा आहे, तू उगाच जास्त विचार करतेस. तेव्हा ती माझ्यावर ओरडली, म्हणाली, आई तू त्याच्याशी नको बोलत जाऊस, मला नाही आवडत. निधीचं बोलणं ऐकून मला असं वाटलं जणू तिला काहीतरी संशय आला आहे. मी तेव्हा फार घाबरले होते. दुसऱ्या दिवशी मी जावयाशी बोलायचं ठरवलं. दुपारी निधी व मेघा घरी नव्हत्या, तेव्हा मी व मितेश घरी होतो. मी त्याला म्हणाले, मितेश अजून किती दिवस निधीपासून या सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत? आता तर मला फार भीती वाटते. ती माझ्यावर संशय घेऊ लागली. तिचा संशय खरा ठरला आणि तिला या सगळ्या गोष्टी कळल्या तर काय होईल? असंही आज ना उद्या सगळ्यांना सगळं काही माहीत होणार आहे. तू निधीला कसं फेस करणार आहेस? या गोष्टीचा तू काही विचार केला आहेस का? तेव्हा मितेश व मी बोलतच होतो. त्याने मला समजावण्याकरता माझ्या हातावर हात ठेवला. तो माझ्याशी काही बोलणार तोच घराचा दरवाजा उघडला आणि निधी आत आली. आत येताच ती मला पाहून जोराने टाळ्या वाजवू लागली. म्हणाली, आई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. इथे आल्यापासून मला काहीतरी संशय येतच होता. मला माझ्या घरच्या लोकांविरुद्ध कधी वकिली करायची नव्हती, पण तुम्ही मला भाग पाडलत. जावयाशी एवढी मैत्री, कोण एवढं हसून खेळून जावयासोबत बोलतं? मी तिला म्हणाले, निधी बेटा तुझं विचार करत आहे तसं काहीही नाहीये. तेव्हा तिने तिच्या बॅगेतून एक फाईल काढली व मला दाखवली. निधी म्हणाली, आई तसं काही नाहीये तर मग ही फाईल आपल्या घरात काय करत आहे? ही प्रसूती हॉस्पिटलची फाईल आहे आणि यावर तुझं नाव लिहिलंय आणि विशेष म्हणजे बाळाच्या पित्याच्या नावासमोर मितेशचं नाव आहे. आई मला बोलायलाही लाज वाटतीये, पण तुला हे नातं वाढवताना लाज कशी नाही वाटली ग? त्यावेळी निधीचे एकूण एक शब्द माझ्या मनावर खूप परिणाम करत होते. माझ्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. मी तिला म्हणाले, निधी तुला गैरसमज झालाय. निधी माझं काही ऐकत नव्हती. तिने माझा हात झटकला तेव्हा मेघामध्ये आली. तिने निधीला बाजूला केलं व मितेश म्हणाला, निधी जरा तोंडाला आवर घाल. तुझी फाईल बघितली आहेस ती खोटी नाहीये. तिच्यावरची नावही अगदी बरोबर आहेत. फक्त आईच्या नावात गडबड झाली आहे. आईचं नाव वर्षा नसून मेघा असायला हवं. या घरात बाळ येणार आहे ही बातमी अगदी खरी आहे, पण गरोदर सासूबाई नाही तर तुझी लहान बहीण आहे. माझं मेघावर प्रेम आहे.
तिचंही माझ्यावर प्रेम आहे. हे येणारं बाळ आमच्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे. ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा चेकअप झाल्यानंतर मेघा गरोदर आहे हे समजलं. त्यावेळी सासूबाई फार चिंतेत होत्या. त्या चिंतेमध्ये त्यांच्याने मेघाच्या नावाऐवजी त्यांचं नाव फाईलवर लिहिलं गेलं आणि त्या छोट्याशा चुकीकडे आम्ही लक्ष दिलं नाही. जेव्हापासून सासूबाईंना माझ्या व मेघाच्या प्रेमाबद्दल समजलंय तेव्हापासून त्या खूप चिंतेत आहेत. तुला या गोष्टी कशा सांगाव्यात हे त्यांना कळत नाहीये. मला माफ कर निधी, पण माझं खरं प्रेम मेघा आहे. मी तिच्यावर प्रेम करू लागलोय. गेल्या काही दिवसांपासून आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आलो आणि तेव्हा रोज एकमेकांना भेटून एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेम सांगून होत नाही. आपलं लग्न तर जमलं, पण आपण एकमेकांना कधी समजून घेतलं नाही. पण मेघा व मी एकमेकांना समजलो. आम्हाला एकमेकांवर कधी प्रेम झालं समजलंच नाही. मितेशचं बोलणं ऐकून निधी फार चिडली होती. तिने मेघाला तिच्यापासून लांब केलं. ती म्हणाली, आई, मेघा, अगं मितेश तर परका माणूस आहे, पण तुम्ही मला धोका दिलात. मेघा, आजपर्यंत तू माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्यात, मग ही एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? तेव्हा मेघाही रडू लागली. ती म्हणाली, ताई, मला माफ कर. मी घाबरत होते. मी तुला आमच्या नात्याबद्दल कसं सांगावं ते मला कळत नव्हतं. मला माफ कर ताई. सत्यता समोर आल्यानंतर निधी मला बिलगून खूप रडली. ती म्हणाली, आई, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. तिची मानसिकता त्यावेळी काय असेल हे मी समजत होते. मी तिला म्हणाले, बाळा, माझा तुझ्यावर राग नाहीये, उलट तूच मला माफ कर. त्यावर निधी म्हणाली, आई, मला मितेश व मेघाचं प्रेम मान्य आहे. निधीने तिच्या हातातील रिंग काढून मितेशच्या हातात ठेवली. त्यावेळी तिने मितेशला मेघाच्या हातात रिंग घालायला सांगितली. ती म्हणाली, मितेश, तू अगदी बरोबर बोललास. प्रेम सांगून होत नाही आणि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेमच नाही त्याच्यासोबत लग्न बंधनात अडकूनही काही फायदा नाही. तुझं मेघावर प्रेम आहे, मग तू माझ्याशी लग्न करून ना मला सुखी ठेवू शकशील ना तू आनंदी राहू शकशील. कदाचित देवालाही हेच नातं मान्य असेल, पण हो, आता तुम्ही लग्नाला उशीर करू नका, नाहीतर माझं मत बदलेल. तिच्या त्या शेवटच्या वाक्यावर सगळे हसू लागले. निधी मला म्हणाली, आई, चल, आपल्याला मेघाच्या लग्नाची तयारी करायची आहे. निधीने मोठ्या मनाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं आणि लहान बहिणीचं नातं मान्य केलं होतं. मी तिच्या घरच्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मेघा 18 वर्षांची पूर्ण होती, त्यामुळे तिच्या व मितेशच्या लग्नाला काही अडचण आली नाही. ते म्हणतात ना, शेवट गोड तर सगळंच गोड. माणूस हा प्रत्येक गोष्टीसाठी फक्त निमित्त असतो, जोड्या तर तो वरचा ठरवतो. बहुतेक मेघाची आणि मितेशची जोडी देवाने आधीच ठरवली होती. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.